उज्जैनच्या महाकाल मंदिर परिसरातून मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। नागचंद्रेश्वर मंदिरात दर्शनासाठी लागलेल्या रांगेत अचानक गोंधळ आणि चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली। करंट पसरल्याची अफवा पसरताच भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेत आणि झालेल्या धावपळीत अनेक भाविक जखमी झालेत। दुसरीकडे हरसिद्धी मंदिरासमोरही गर्दीचा दबाव वाढल्याने भाविकांची प्रकृती बिघडली। नेमकं काय घडलं आणि प्रशासनाने परिस्थिती कशी नियंत्रणात आणली, बघूया हा विशेष रिपोर्ट। उज्जैनच्या महाकाल मंदिर परिसरातील श्री नागचंद्रेश्वर मंदिरात सोमवारी सकाळी दर्शनाकरिता भाविकांची मोठी गर्दी झाली होती। निलखंड द्वाराजवळ दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांमध्ये अचानक करंट पसरल्याची अफवा पसरली आणि काही क्षणातच गोंधळ उडाला। भाविकांनी घाबरून हालचाल केल्याने चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली। या घटनेत अनेक भाविक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी चरक रुग्णालयात दाखल करण्यात आले। उपलब्ध माहितीनुसार उज्जैनसह ग्वालियर, गंजबासौदा, गुजरात आणि बिहारमधून आलेल्या भाविकांचा जखमींमध्ये समावेश आहे। काही भाविकांना धक्कामुक्की आणि बॅरिकेड्सला धडक लागल्याने दुखापत झाली आहे। हरसिद्धी मंदिरासमोरील बॅरिकेड्सच्या परिसरातही गर्दीचा दबाव वाढला, त्यामुळे सुमारे 13 भाविकांची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे। त्यांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आले। ग्वालियरमधून आलेल्या एका भाविकाने दर्शन व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली आहे। व्हीआयपी भाविकांना पुढे सोडले जात असल्याने सामान्य भाविकांना वारंवार थांबवण्यात येत होते आणि अचानक गर्दी सोडल्यानंतर धक्कामुक्कीची परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचा ताफा घटनास्थळी पोहोचला। गर्दी नियंत्रणात आणत भाविकांना व्यवस्थित मार्गाने पुढे पाठवण्यात आले। सध्या दर्शन व्यवस्था सुरळीत असल्याचे सांगण्यात येत आहे। मात्र मोठ्या धार्मिक स्थळांवर गर्दी व्यवस्थापन आणि सुरक्षा यंत्रणेच्या योजनांवर या घटनेमुळे पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। नागचंद्रेश्वर मंदिरातील या घटनेत जखमी आणि आजारी पडलेल्या भाविकांवर उपचार सुरू आहेत। सुदैवाने प्रशासनाने वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली, मात्र गर्दीचा अंदाज घेऊन अधिक प्रभावी सुरक्षा आणि दर्शन व्यवस्थेची गरज या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाली आहे।